मी महाशिवरात्र आली, मी रताळाचे गुलाबजामुन करणार आहे. हे रताळ घेतले. आता हे रताळ आपण गाडग्यात टाकू. आता ते रताळ चुलीवर गाडग्यात उकडून घेऊ. आता झाकण ठेवलं. आता उकडू देऊ रताळ त्याच्यावर. हे रताळ उकळले गेले. आता ते साल काढून घेऊ आपण. आता हे रताळ उकडून घेतले, हे साल काढून घेतली. आता याला बारीक करून घेतो. आता रताळे बारीक करून घेतले. आता हे दूध पावडर जसं लागन तसं टाकून घ्यायचं. असं आता हे उंडा सांभाळून झाला आपला. आता मळला उंडा, कचं मळला उंडा मस्त, लय मस्त झाला. आता मऊसूद झालं. हे गोल गोल गोळे करून घ्या गुलाबजामुनचे. आपले रताळाचे गुलाबजामुन हे. आपले उपासाचे गुलाबजामुन तयार आहे रताळाचे. आता तेल टाकलं कढईत. आता तळून घेऊ आपण कढईत. आता आपण हे सोडून घेऊ. हे आता हे गुलाबी रंग येऊ सर असं तळून घ्या. आता छान तळले. आता गुलाबी कलर आला त्याला. आता काढून घेऊ आपण. ही एक वाटी साखर टाकून घेऊ. आता याचा पाक बनवून घेऊ. आता हे गुलाबजामुन तयार आहे. आपण आता पाकात टाकून घेऊ. आपले तयार आहे रताळ्याचे गुलाबजामुन. तुम्ही बी करा उपासाला. तुम्ही पण खा. मस्त झाले गुलाबजामुन. यापूर्वी हो गुलाबजामुन खायला छान झाले. आणि तुम्ही पण करा उपासाला. छान झाले गुलाबजामुन. पुरी हो या गुलाबजामुन खायला छान झाले, भारी झाले. तुम्हाला जर आवडले असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.